ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. माजी आमदार आणि नांदेडचे समेत मराठवाड्याचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बळवंतराव चव्हाण साहेब उर्फ अण्णा यांच्या पूर्णकुटुंबी पुतळ्याच्या या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी व त्याचबरोबर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्याही पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोल्हापूरचे खासदार शाहू घराण्याचे समर्थपणे भारत सांगणारे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनी नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं नांदेडचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब इथे उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय हर्षवर्धन सपकाळ भाऊ, मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान लातूर जिल्ह्याचे आमदार, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अमित देशमुख, या ठिकाणी आजच्या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी मंत्री प्रमोद किशोर कदम साहेब, माजी प्रांताध्यक्ष आदरणीय माणिकराव ठाकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व खासदार आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार गोपचेरे साहेब, आदरणीय खासदार सौभाग्य गच्छाव, आदरणीय खासदार कल्याणरावजी काळे, आदरणीय खासदार शिवाजीराव खडके साहेब, आदरणीय चिखलीकर साहेब, आदरणीय गंगावकर साहेब, इथे उपस्थित असणारे सर्वच आमचे बंधू रवींद्रजी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे, त्यांच्या चव्हाण कुटुंबावर प्रेम करणारे सर्व कुटुंबातील सदस्य, सर्व मित्रमंडळ, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेले खासदार, आमदार, माजी आमदार, सर्व नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि बळवंतरावजी चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करणार आहे. परंतु आज मी आदरणीय आमचे बंधू सन्माननीय बळवंतरावजी चव्हाण साहेबांचं मनापासून प्रथमतः अभिनंदन करेन, कौतुक करेन की आपल्या आजोबांची आणि आपल्या वडिलांची स्मृती ही जोपासण्याकरता जे नांदेड जिल्ह्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या इच्छेखातर जे त्यांनी स्वर्गीय बळवंतराव चव्हाण साहेबांचा जो पुतळा स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आणि या पद्धतीने स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांची संपूर्ण जीवनाची कार्यपूर्ती दाखवणारी जे काही त्यांनी म्युझियम सुद्धा उभं केलेलं ते निश्चितपणे येणारा काळ केवळ नांदेड जिल्ह्याकरता नव्हे तर मराठवाड्यातल्या पुढच्या पिढीकरता, लोकांकरता एक प्रेरणेचं स्थान होईल. त्या स्मृती म्युझियमच्या माध्यमातून या येणाऱ्या संपूर्ण पिढीला चांगली प्रेरणा देईल. मी आदरणीय बळवंतराव चव्हाण यांचं जे काही आहे सर्वांना आनंद आहे. दोनच भाषण आहेत, कृपया आपण शांत पद्धतीने बसून घ्यावं. त्यापेक्षा तुम्ही सांगायला पद्धत आवडली नाही. बळवंतराव चव्हाण साहेबांचं जे काय कर्तृत्व आम्ही ऐकलं, जी चित्रस्थिती आम्ही पाहिली, त्यातले स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे काही त्यांची जीवनाची सुरुवात केली, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच पदापासून ते या जिल्ह्यातले आमदार म्हणून जे काही त्यांनी काम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते शंकरराव
पवार साहेबांच्या सोबत जे काही त्यांनी काम केलं त्यातून जे काही गाडगाव तालुका पुरीपर्यंत जे काही त्यांच्या कर्तृत्वाचा घसा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात उठवला तो आम्ही या ठिकाणी सगळे सांगतो. एखाद्या शेतकऱ्याच्या सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात ते लढणारे मोठे म्हणून स्वर्गीय बळवंतराव चव्हाण साहेबांची उत्पादनाची होती. आदरणीय आनंद सरकारांचा कार्याचा वारसा हा वसंतराव चव्हाण साहेबांनी जोपासना करता त्यांची सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली आणि त्यांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या पासून ते जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदच्या नंतर महाराष्ट्राच्या विधान परिषद विधानसभा आणि आपण सर्व लोकांनी ऐतिहासिक निवडणुकीमध्ये या नांदेडची अस्मिता टिकवण्याकरता जे त्यांना मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून दिलं त्यातून त्यांनी या सगळं सभागृहामध्ये आपला एक लोकप्रियतेचा घसा त्यांनी उठवला. स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचे आणि माझे वडील स्वर्गीय पटवर्धन कदम साहेबांचे अत्यंत चांगले संबंध होते. त्या दोघांनी विधिमंडळामध्ये एकत्रित सभागृहात आमदार म्हणून काम केले आणि माझे सुद्धा स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचे संबंध युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना निर्माण झाले. अत्यंत नम्रतेने सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे सगळ्यांना लहान मोठ्यांना सांभाळणारे त्यांचा स्वभाव आम्ही अत्यंत जवळनं आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांचा पाहिला. मला सुद्धा माझ्या वडिलांचं दुःख दिवस झाल्यानंतर जेव्हा जेव्हा मी वसंतराव चव्हाण साहेबांना भेटत होतो त्या अत्यंत आपुलकीने आणि मायेने मला ती विचारपूस करत होते की मला नेहमी पटवर्धन कदम साहेबांच्या त्यांची किती जिव्हाळ्याच्या संबंधाची आठवण करून देत. आदरणीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या दुःख निधनानंतर जे आकस्मिकपणे आपल्याला सगळ्यांना त्यांच्या दुःखाचा डोंगर आपल्याला कोसळला त्याच्यानंतर आमच्या बंधू डॉक्टर चव्हाणांवर ही जबाबदारी आली की पुन्हा आदरणीय अण्णांचा आणि स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचा हा कार्याचा वारसा पुढे चालवण्याची. परंतु मला मनापासून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की आज लोकसभेमध्ये सर्वात काँग्रेस पक्षाच्या सर्वच खासदारांमध्ये नव्हे तर सर्वच पक्षांमध्ये कुणाची एक त्यांच्या स्वभावामुळे लोकप्रियता असेल तर ती रवींद्र चव्हाणांची माझ्या ठिकाणी आवश्यक आहे. सातत्याने आपल्या नांदेड जिल्ह्यातील आपल्या लोकसभा मतदारसंघातले प्रश्न हे राज्यात किंवा देशात सत्ता कुणाची का असणार त्या संबंधित मंत्र्याकडे जाणं पाठपुरावा करणं आमच्यासारख्या सुद्धा आमदारांकडे आज या ठिकाणी जे काही आमच्या शैक्षणिक व्यवस्थेतले काही प्रश्न असतील इतर काय असतील ते हे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी सातत्याने आमच्याकडे मांडत असतात आणि नेहमीच नांदेडमध्ये जे काही लोकांचे शेतकऱ्यांचे आमच्या माताभगिनीचे प्रश्न आहेत ते आवाज उठवण्याचा एक प्रयत्न करत असतात आणि असा आमचा बंधू तरुण तळमळ कार्यकर्ता जो आपल्याला खासदार म्हणून लाभलेला आहे निश्चितपणे आपल्या सर्वांचा आणि म्हणून मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की अत्यंत कमी काळामध्ये काही महिन्यांपूर्वीच तुम्ही त्यांना सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि लोकसभेची निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा त्यांना लोकसभेमध्ये पाठवला आणि आपल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली. पण या सगळ्याचीच आज रवींद्र चव्हाण करताय हे मनापासून अभिमानाने या ठिकाणी मला उल्लेख करायचा. आज या ठिकाणी या सगळं आदरणीय आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी महाराष्ट्राची काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वीकारली आणि आपण समर्थपणे काँग्रेस पक्षाला एक नवा दिशा आणि नवा जोश देण्याचं काम आदरणीय सपकाळ साहेब करतात. म्हणजे बंधू आम्ही जी असतील त्यांचे वडील या ठिकाणी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठवाड्याच्या माध्यमातून मातीतून महाराष्ट्रामध्ये देश पाठवलं काम केलं. आज या मराठवाड्याच्या मातीमध्ये आणि या नांदेडच्या मातीमध्ये जी काही जातोय त्यातून आज रवींद्र चव्हाण हे वेगळ्या प्रेरणा आणि जोश घेऊन काम करतायत. म्हणून मला मनापासून आज त्यांनी एका आवडत्या कार्यक्रमाला बोलवलं. आज छत्रपती शाहू महाराज म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांच्या विचाराने छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी पुणे शाहू आंबेडकरांच्या विचाराने आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहोत. आज त्या विचारांचे खरे वारसदार म्हणून आज छत्रपती श्रीमंत शाहू महाराज या व्यासपीठावर त्यांचंही या ठिकाणी रवींद्रचा शक्यतो शाहू महाराज तसं लांब कुठल्या कार्यक्रमात जात नाही पण केवळ तुमच्या प्रेमापोटी आज आंबेडकर या ठिकाणी आले. आदरणीय आदरणीय शाहू महाराजांचे मनापासून जोडे आभार मानून करत आहे. म्हणून आजचे हे व्यासपीठ स्टेजवर किती लोक बसले ह्याच्यापेक्षा स्टेजच्या समोर किती लोक या ठिकाणी उपस्थित आहेत हीच खरंच चव्हाण कुटुंबाच्या आज कार्याची आणि प्रेमाची पोच होते असं म्हणण्याकडे वापरणार नाही. म्हणून अनेक या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेब तुम्ही या ठिकाणी आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीच्या मातीतल्या कार्यकर्ता म्हणून सांगतो
की आम्ही कदम कुटुंबातली सगळी मंडळी आणि माझा जिल्हाही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून पुढे जाईल तरी बोलतो आणि पुन्हा एकदा रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या त्यांच्या पुढच्या कार्यक्रमास शुभेच्छा देतो आणि आदरणीय स्वर्गीय प्रमोदकर चव्हाणांना आणि वसंतराव चव्हाण साहेबांना मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीने नम्रपणे अभिवादन करतो. विकास मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.